साधारण 3 ठिकाणचा राम मला हा सगळ्यात जास्ती भावला आहे. सगळ्यात पहिला जो राम भावला आहे तो भरतासोबत असणारा राम भावला आहे. त्यानंतर दुसरा राम जो भावला आहे तो शबरीसोबत असतानाचा राम भावला आहे. आणि तिसरा राम जो भावला आहे तो अहिल्याचा उद्धारकर्ता ठरलेला राम भावला आहे. दशहरा या शब्दापासून दसरा हा शब्द निर्माण झाला आहे. स्त्री मुक्तीची चळवळ जर कुठून सुरुवात झाली म्हणायची ना तर ती इथून आहे की शापित स्त्री आहे. अनेक जण त्या गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये ती शापित आहे, शिला बनून पडलेली आहे. तर दादा आता म्हणजे आपण थोडं रामायणाशी निगडीत बोलतोच आहे, म्हणजे मला तर वाटतील की हे प्रश्न जे काढून ठेवलेले ते तर ठेवून द्यावे, कारण आपल्याला असा एक मुद्दा भेटला आहे की तो न संपणार आहे. पण तरी पण काही जे मनातले प्रश्न आहेत ते मी घेतो. आणि ते येण्यामागचं कारण असं की बोलता बोलता सुचलं लगेच की सध्या आता दसरा पण येतोय, बरोबर आहे. तर एक काही लोकांचं असं असतं की दसऱ्याला आपण रावणाचं दहन करतो, काय म्हणतात ते, त्याची प्रतिकृती करून आपण दहन करतो, बरोबर आहे. पण शेवटी आता असं झालंय की काही भरपूर मतभेद तयार झालेत, म्हणजे भरपूर अभ्यास करणारे जन्माला आलेत म्हणूयात आपण, बरोबर आहे. त्यातनं काही लोकांची अशी मानसिकता झाली की बाबा रावण हा आदिवासींचा राजा वगैरे. तर मला सुद्धा ते काही वैयक्तिकरित्या पटत नाही. पण रावणाचं आपण जर बघतोय ते एक म्हणजे महादेवांचे जरी उपासक असले तर ते एक ब्राह्मण म्हणून पडतात, बरोबर आहे. त्या विषयाकडे आपण नंतर जाऊयात, कारण तो विषय परत वाढत जाईल, त्यासाठी आपल्याला वेगळी एक नंतर चर्चासत्र ठेवावं लागेल. पण सध्याचा मुद्दा जो येतो की दसरा म्हटलं तर रावण दहन, बरोबर आहे. तर मग ते दरवर्षी झालं पाहिजे का, बरोबर आहे. रावण तर एकदा प्रभू रामांनी वध केलाय, झालेलं संपलेलं आयुष्य, दरवर्षी रावणाचं दहन कंपल्सरी आहे का, काय वाटतं? दसरा आपल्याकडे येतोय तर तुम्ही जो काही प्रश्न विचारलाय की दरवर्षी त्या प्रतिकात्मक रावणाचं दहन करणं गरजेचं आहेच का, तर कुठलाही सण कुठलाही उत्सव जेव्हा आपण साजरा करतो ना, आपलं भारतीय संस्कृतीने त्यामागे फक्त तो उत्सव साजरा करणं हाच हेतू न धरता त्यामागे आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. प्रत्येक सणाच्या अनुषंगाने त्या प्रत्येक सण साजरा करत असताना त्यामध्ये कुठेतरी अध्यात्म डोकावतं. आणि नवरात्र किंवा विजयादशमी, दसरा हे जे काही सण उत्सव आपण जे काही साजरे करतो ना, त्यात त्या रावणाचं दहन दरवर्षी करायचं आहे, प्रतिकात्मक स्वरूपात आपण ते करतो. आपल्याकडे परंपरेने कथा सांगितली जाते की प्रभू रामचंद्रांनी रावणाचे हत्या करून, वध करून आणि सीतामातेंना लंकेतनं परत अयोध्येमध्ये घेऊन आले आणि रावणाचा त्या ठिकाणी वध केला. ज्या दिवशी त्याचा वध झाला तो दिवस विजयादशमी, दसरा म्हणून आपण साजरा करतोच. पण दरवर्षी का, दरवर्षी त्या रावणाचा त्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन का, तर आपल्याकडे जे काही सण उत्सव निर्माण झाले ना त्यामागे एक आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. आणि दसरा किंवा विजयादशमी या शब्दाचा अर्थ पाहू गेलं तर दशहरा या शब्दापासून दसरा हा शब्द निर्माण झाला आहे. दशहरा हा संस्कृत शब्द आहे ज्याच्यातनं दसरा हा अपभ्रंशित शब्द आपल्याकडे आला आहे. हिंदीमध्ये दशहरा हा शब्द सहज ते वापरत आहे, पण मूळ या शब्दाचा गाभा हा दशहरा म्हणजे 10 गोष्टींना हरणारा किंवा त्याचं हरण करणारा असा दशहरा म्हणजे दसरा. मग जे काही रावणाला आपण प्रतिकात्मक स्थितीत जाळणार आहोत किंवा त्याचं दहन करणार आहोत ना, तर तो रावण तो आपल्यातच आहे. आपल्याला दरवर्षी त्याला जाळायचं आहे. आपलं संस्कृती आपल्यासमोर ती गोष्ट ठेवते, तर तो रावण आपल्याला आपल्या शरीरातला जाळायचा आहे. समोर फक्त प्रतीक आहे, त्यातनं शिकवण आपण अशी घ्यायची आहे की आपल्या शरीरामध्ये षडविकार जे नांदतात, कामक्रोधादी जे विकार आहेत, त्या विकारांचा नाश करण्याकरिता म्हणून आपण जी साधना करायची ते इथून दसऱ्याच्या अगोदरचे 9 दिवस, ज्यातनं आपण सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त आपला जो काही शरीर आहे, युक्त आपला जो काही देह आहे, त्यात जे काही त्रिदोष आहेत किंवा जे काही त्रिविध ताप आहे त्या सगळ्यांचा नायनाट करून आपल्या अंतरंगामध्ये विजयाची पताका किंवा विजयध्वज उभारावा याकरिता म्हणून ते आपल्यासमोर प्रतिकात्मक रावण जाळण्याची ही पद्धत आहे. खरं तर आपलं शरीर हे 10 गोष्टींना हरवणं म्हणजे दसरा असं जर असेल तर कामक्रोधादी षडविकार आणि अंतःकरणाचे जे 4 भाग आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या सगळ्यात निर्माण होणारे जे काही दोष आहेत, जे काही अवगुण आहे,
त्या सगळ्यांवरती कार्य करत त्यांना थोड्या बहुत प्रमाणात कमी करत 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 दरवर्षी आपल्यामध्ये बदल करत जायचा आहे. सात्विक गुणांची वृद्धी आपल्यामध्ये करायची आहे. तामसिक आणि रजोगुणांची जी काही उत्पत्ती आहे, जी काही वाढ आहे, त्याचा शमवण्याकरता सत्वाची उपासना आपणा सर्वांकडून व्हावी याकरिता म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात त्या रावणाला दरवर्षी दहन करण्याची प्रघात आपल्याकडे पडला आहे. म्हणजे एक प्रतिकात्मक रावणाची जी मूर्ती आपण जाळतो किंवा त्याचं जे दहन करतो ते फक्त प्रतिकात्मक आहे, म्हणजे त्याची फक्त आपण प्रतिकृती जाळतोय, पण ते करताना आपल्याला आपल्या अंतर्मनातल्या ज्या काही अहंकाराच्या गोष्टी आहेत किंवा ज्या आपल्या स्वतःला त्रासदायक गोष्टी आहेत, म्हणजे सध्याच्या काळात त्या कुठल्या असू शकतात. हो, एखादी वाईट सवय असेल किंवा कुठली. म्हणजे आता आपल्याला कुठला रावण जाळायचा आहे? समोरचा पुतळा तो आपण जाळणारच होतो, पण आपल्याला मुख्य रावण कुठला जाळायचा आहे? तर आत्ताच्या सद्यस्थितीचा परिस्थितीचा आढावा घेत मनामध्ये निर्माण होणारे जे काही विकार आहेत किंवा आळसासारखा सगळ्यात मोठा शत्रू जो आपल्यासारख्या नवयुवकांना आत्ता भेडसावला आहे किंवा ज्याने आपल्याला जखडून ठेवलंय, धरून ठेवलंय, किंवा सोशल मीडियासारख्या गोष्टींमध्ये इतकं आपण वाहवत गेलोय. स्क्रीन टाईम जर पाहायला गेलं तर दिवसाचे 24 तास आहेत, त्यातले 12-12 तासाचे स्क्रीन टाईम आपल्या सगळ्यांच्या यासारख्या ज्या काही रावण वृत्ती आपल्यामध्ये उपजत आहेत किंवा जन्म घेत आहेत ना, त्या सगळ्यांना जाळणं ह्या आत्ता आपल्यासमोरचं ध्येय आहे. आणि तो प्रतिकात्मक रावण हा फक्त आपण जाळणार आहे, पण खऱ्या अर्थानं कुठला रावण जाळायचा आहे? तर तो हा रावण जाळायचा आहे. पण मग ते गुढीपाडव्याचं आणि या गोष्टीचं काही कनेक्शन आहे ना? म्हणजे असं म्हणतात की प्रभू राम अयोध्येत पुन्हा आल्यानंतर पण गुढीपाडवा सुरू झाला किंवा दसरा, किंवा मग दसऱ्यानंतर ते अयोध्येत आल्यानंतर मग दिवाळी झाली, तर ते नेमकं काय? खरं तर गुढीपाडवा किंवा हे काही दीपावलीला आपण जे काही दिवे लावून प्रकाशमान आपली धरा करतो, आनंद व्यक्त करण्याची आपल्या संस्कृतीने दाखवून दिलेल्या त्या खुणा आहेत. म्हणजे गुढी उभारणं ही मला आनंद झाला आहे ही गोष्ट दाखवून आता आपल्याकडे फक्त गुढीपाडवा या सणापुरती गुढी उभारली जाते. हल्ली काही इतर धर्मियांनी आपल्यावरती आक्रमण करत आपली गुढी सुद्धा हे केली आहे, बरोबर, म्हणजे तिचं ते रूप पालटवण्याचं काम केलंय. खरं तर आपला आनंद जगाला दाखवण्याकरता म्हणून प्रतिकात्मक स्वरूपातलं ते रूप आहे. म्हणजे पूर्वी एखादा सण असेल किंवा एखाद्या घरात एखाद्या मुलाचा जन्म झाला असेल, अपत्याचा जन्म झाला असेल, तेव्हा सुद्धा माझ्या घरात आनंदाचा क्षण आहे म्हणून ती गुढी उभारण्याची प्रथा होती. मग प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येत परत आले किंवा प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासातून परत आहेत, त्या सगळ्या वेळी त्या व्यक्तींनी आनंद जगासमोर ठेवला, दाखवला. तर ती त्या काळची ती रीत आनंद जगासमोर मांडण्याची होती. त्या अनुषंगाने ते कार्य करत होते. म्हणून त्या सगळ्यातून गुढी उभारणं किंवा दिव्यांनी अंगण किंवा सारवणं, सडा रांगोळी टाकणं, या सगळ्या गोष्टी ज्या त्या परंपरेने संस्कृतीने आपल्याला दिलेली देणगी आहे. खरं तर ते आत्ता आपण जोपासत नाही आहे, पण ती पूर्वापार आलेली परंपरा आहे जी त्या काळात दाखवत होते. आणि तुम्ही जो प्रश्न हे केला आहे, मला त्यातलं जरा सांगायचं आहे की आपल्याकडे कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा असा मांडला जातो की मग प्रभू रामचंद्र गुढीपाडव्याच्या दिवशी परत आले की मग दिवाळीच्या वेळेस आले. तर मला हेच यातनं सांगायचं आहे तुम्हाला की आनंद व्यक्त करण्याची ती रीत आहे ना, मग ती गुढी जर दिवाळीला उभारली गेली असेल तर काय हरकत आहे? आणि तोच दिवा गुढीपाडव्याला जर लावला गेला तर काय हरकत आहे? मग या मुद्द्यात न पडता माझा राम पुन्हा परत आलाय यासाठी मी किती आनंदित आहे, ही समाजमनाची भावना सगळ्यात जास्त आधी समजून घेणं महत्वाचं आहे. आणि कालांतराने अशा काही गोष्टी आल्या आहेत की प्रत्येकाचं म्हणजे धार्मिक विरोध आणि या सगळ्या वैचारिक विचारसरणीतनं प्रत्येक गोष्टीला विरोध व्हायला लागलाय. म्हणजे खास करून हिंदू धर्मातल्या गोष्टींना, म्हणजे आता दसऱ्याला जी आपट्याची पानं वाटतात तिकडनं वृक्षतोडीचा मुद्दा असू दे, दिवाळीला फटाक्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा असू दे, किंवा मग अगदीच गुढीपाडव्याला सुद्धा ते थोडं संभाजी महाराजांसोबतचं कनेक्शन असू दे, अशा भरपूर गोष्टी वाढत चालल्या आहेत. पण तुर्तास आपण त्याच्याकडे नको जायला. म्हणजे या विषयावरती आपलं त्यातल्या बऱ्यापैकी बोलणं झालं. पण सध्या मी तुम्हाला म्हणेल की वारकरी संप्रदाय आणि त्याला जे सध्या आधुनिक रूप यायला लागलंय, बरोबर आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आधुनिक रूप म्हणण्यापेक्षा की रील्स तर आपल्याकडे आपण भरपूर बघतोय, बरोबर आहे, आणि त्यांचाच वापर करून सध्या म्हणजे भरपूर प्रवचनकार, कीर्तनकार आता रील्स आणि त्या गोष्टी क्रिएट करायला लागले, बरोबर आहे. तर त्या आधुनिकतेला तुम्ही कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघता? म्हणजे तुम्ही सुद्धा याच जनरेशनचे आहात, अगदी तरुण आहात, बरोबर आहे. तर त्याचा फायदा आणि त्याचं होणारं नुकसान हे याबद्दल तुमचं मत?
अगदी मनातला प्रश्न तुम्ही उपस्थित केला आहे. म्हणजे या विषयावरती बोलणं करता किंवा ते समाज माध्यमांपर्यंत पोहोचवण्याकरता आपला उत्तम प्लॅटफॉर्म आहे. आणि खरं तर अनेक दिवसांपासून मनात याविषयी बोलण्याची इच्छा होती, पण ते एवढ्या मोठ्या स्वरूपात समाजासमोर जाणं तेही तेवढंच गरजेचं होतं. संप्रदायाला आधुनिकतेची जोड मिळाली आहे, हे म्हणजे खरंच खूप चांगलं आहे. म्हणजे सोन्याचे दिवस आलेत ह्या सगळ्या पार्श्वभूमीमुळे. म्हणजे एका क्लिकवरती आता पाहिजे त्या वक्त्याला आपण आपल्या हातात आहे तो वक्ता, की ज्याला ऐकण्यासाठी पूर्वी कितीतरी लांब प्रवास करून ऐकायला जायला मिळायचं. कितीतरी दुर्मिळ अशा ध्वनिफिती आहेत की ज्या आत्ता ऐकायला मिळत आहेत. म्हणजे आमच्यासारख्या युवक कीर्तनकारांना म्हणजे खरं तर तो एक आधार म्हणूयात, की त्या अनुषंगाने आम्ही आमच्यामध्ये कुठले बदल करावे, वारकरी संप्रदायामध्ये आहोत म्हणून आमचं आचरण कसं असावं, या सगळ्या अनुषंगाने त्या म्हणजे पूर्वीच्या कीर्तनकारांचं किंवा ते काय जे दिसतंय, जे काय मी ऐकतोय, त्यातनं आम्हाला फायदाच होतोय. पण एक आत्ता सध्याची स्थिती या सगळ्या वातावरणाची जर पाहता गेलं, ज्या प्रमाणात याचा दुरुपयोग होतोय ना, तो जास्ती आहे. म्हणजे जेवढा तो संप्रदाय समाजापर्यंत पोहोचवण्याकरता या माध्यमांचा उपयोग होतोय, तेवढाच काही नवशिके असतील किंवा फक्त संप्रदायाकडे किंवा कीर्तन या क्षेत्राकडे प्रामुख्याने संप्रदाय हा अबाधित आहे. तो माऊली तुकोबांच्या तत्वाने कायम टिकूनच राहणार आहे. कितीही वादळं आलीत आत्तापर्यंत, अनेक शस्त्रांची आक्रमणं झालीत, अनेक शास्त्रांची आक्रमणं संप्रदायावरती झाली आहेत, पण माऊली तुकोबांपर्यंत आदी करून सर्व संतांनी जी तत्त्व सांगून ठेवली आहे, त्या तत्वांवरती संप्रदाय अबाधित आहे आणि ते धर्ममंदिर कधीच नष्ट पावणार नाही आहे. त्यामुळे हल्ली कितीही प्रतारणा जरी होत असली, म्हणजे आत्ता सध्याचं वातावरण पाहता अनेक क्लिपा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्या सगळ्यातनं गालबोट लावण्याचा प्रयत्न देखील संप्रदायाला होत जरी असला, पण तरी संप्रदाय हा एवढा शुद्ध आहे की तो कायम झळाळतच राहणार आहे. कारण संप्रदायाची पताका किंवा हे धर्म मंदिर उभारण्याचा पाया माऊलींनी रचला आहे. त्याच्या कलशस्थानी विराजमान श्री संत तुकाराम महाराज आहे आणि माऊलींचे तुकोबांचे विचार किंवा सकल संतांचे विचार हे विचार नसून ते तत्व आहेत संप्रदायासाठी, आणि त्या तत्वांचं पालन करणारे अनेक लोक संप्रदायामध्ये कार्य करत आहेत आणि त्यांच्यामुळे संप्रदाय टिकून आहे. मग तुम्ही जो पुढचा प्रश्न विचारला ना, की याचा दुरुपयोग होताना दिसतोय, की काही जण संप्रदायाला गालबोट लावण्याचं काम देखील त्यांच्याकडून होत आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की आत्ता सध्या स्थितीला प्रामुख्याने संप्रदायातून रिप्रेझेंट होणारी जी गोष्ट आहे ती कीर्तन प्रवचनांसारखी माध्यमं, ज्यातनं आमच्यासारखी कीर्तनकार हे समाजासमोर येतात. तर या गोष्टीला अध्यात्म क्षेत्राकडे किंवा याला एक आध्यात्मिक साधना न पाहता कीर्तन आणि प्रवचन या क्षेत्राला फक्त व्यावसायिकदृष्ट्या हे सगळ्याच घटकांकडून किंवा या क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून पाहिलं जातं आहे. म्हणून या पैसा मिळतोय किंवा समाजात प्रतिष्ठा मिळते या सगळ्याकडे न पाहता आपली आध्यात्मिक उन्नती अधिकोधिक कशी कुठल्या पद्धतीने प्राप्त करता येईल या सगळ्याकडे न पाहता फक्त व्यावहारिकदृष्ट्या या गोष्टींकडे पाहिलं जातंय. म्हणून कदाचित या सगळ्या दुरुपयोग दिसून येतोय. म्हणजे जी गोष्ट कीर्तन ही नवविधा भक्ती प्रकारातलं दुसरा भक्ती प्रकार आहे की ज्याने आपण भगवंताशी जोडलं जाणार आहोत, भगवंताशी संधान बांधलं जाणार आहे. आणि जर आपल्या 2 तासांच्या कीर्तनातून समोर बसलेल्या श्रोत्यांपर्यंत भगवंताची प्रतिकृतीही जर एखाद्या कीर्तनकाराला उभी करता येत नसेल तर त्याने कीर्तन करू नये या मताचा मी आहे. म्हणजे हा अधिकार मला माझी परंपरा देते, कारण माझी परंपरेने सांगितलंय किंवा कीर्तनाची जी मर्यादा आहे की सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी आणि भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. या एकनाथ महाराजांनी जर कीर्तनाची मर्यादा घालून दिली ना, त्यातल्या 2 महत्त्वाचे ठळक हे घटक आहे की सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. भगवंताचं जे काही चरित्र आहे, भगवंताचे जे गुण आहेत ते समाजापुढे सादर करणं, आणि ते करत असताना
भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान या अनुषंगानेच आपलं वक्तव्य असावं. पण सद्यस्थितीला भक्ती आणि ज्ञान या दोनही गोष्टी बाजूला राहत फक्त हास्यात्मक कीर्तन आणि विनोदात्मक कीर्तन हे जगासमोर येत आहे. म्हणजे माझं बोलणं हे कदाचित फार वाढीव होईल, पण एक अनुभव तुमच्यासमोर शेअर करावा असं वाटतो की सध्याचं एक माध्यम आहे, फेसबुकसारखं एक सोशल मीडियाचं आपल्याकडे माध्यम आहे. त्यातनं अनेक लोक आपल्याकडे आपल्यासोबत संवाद साधत असतात. त्यातल्याच एका व्यक्तीचं नाव घेणार नाही मी, माझ्या म्हणजे परिचयातला आहे. त्याच व्यक्तीने मला एक मेसेज केला आहे आणि त्याने मला प्रश्न विचारला की तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात तर म्हणा की तुम्ही कुठल्या पद्धतीचं कीर्तन करता. मग मी त्यांना प्रश्न कुठल्या पद्धतीचं म्हणजे तुम्हाला विचारायचं काय. तर त्यांनी मला 3 मुद्दे मांडले. तुम्ही समाजाला हसवता म्हणजे तुम्ही विनोदी शैलीतलं कीर्तन करता, की तुम्ही समाजाला रडवता, की तुम्ही फक्त अध्यात्म सांगता. मला काय म्हणायचं आहे, मला फक्त एवढाच मुद्दा तुमच्यासमोर ठेवायचा आहे की कीर्तन हा फक्त आध्यात्मिकच गाभा आपणासमोर ठेवतो. हसवणं रडवणं हा कीर्तनाचा कधीही विषय नव्हता, जो आता सध्या दिसून येतोय. त्यामुळे मला असं वाटतं की पूर्वसुरींनी जी काही कीर्तनाची मर्यादा घालून दिलेली आहे किंवा त्यांनी जे काही नियम घालून दिले ते सर्व नियमांचं पालन काटेकोरपणे म्हणजे मी देखील आणि माझ्यासारख्या अनेक नवयुवक कीर्तनकारांनी ते अंगीकारावं आणि समाजासमोर संतांना जे अभिप्रेत कीर्तन आहे किंवा संतांना अभिप्रेत अशी जी काही कीर्तन भक्ती आहे ती समाजासमोर ठेवावी. कारण समाजाची उन्नती व्हावी याकरिता संतांनी आपला संपूर्ण देह झिजवला आहे आणि कीर्तनकारांनी त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं की संतांनी ज्यासाठी कार्य केलं आहे ते आपण विसरतो आहे आणि आपलेच मतं समाजासमोर या कीर्तनाच्या माध्यमातून ठेवतो आहे. म्हणजे शेवटी प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक म्हणतो ना याला म्हणजे एखाद्या विषयाला आता ग्लॅमरचं रूप यायला लागलं आहे आणि त्याच्यासाठी सोशल मीडियाच कारणीभूत आहे. आणि त्याच्यापासून पण आता वारकरी संप्रदाय तो ग्लॅमर तर वारकरी संप्रदायामध्ये घुसत चालला आहे, बरोबर आहे. पण तरीसुद्धा तुम्ही एक युवक आहात आणि त्या ग्लॅमर सोडी म्हणजे किती नाही म्हटलं तरी कुठेतरी आपण त्या गोष्टीसोबत कनेक्ट आहोत. त्यामुळे एक प्रश्न मला विचारायचा आहे की यदा कदाचित म्हणजे मागच्या 2 वर्षातला एक थोडासा इतिहास बघता, यदा कदाचित जर भविष्यात जाऊन बिग बॉसमध्ये जायची संधी भेटली तर मग काय असेल त्याचं स्वरूप. खरं तर हा प्रश्न मला अनेकांनी विचारलाय आतापर्यंत की तुम्हाला कदाचित बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल. माझं यावरती स्पष्ट मत आणि असं आहे की तो प्लॅटफॉर्म आम्हा कीर्तनकारांसाठी बनलेला नाही आहे. जे विचार किंवा तो खेळ मी पाहतो आहे आता सध्या, त्याची जो वातावरण आहे ना ते कीर्तनकार किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या कुठल्याच व्यक्तीसाठी ते योग्य वातावरण नाही आहे. कारण परनिंदा परस्त्री यांचा धरी विटाळ हे संतांनी सांगितलेलं उक्ती जी आहे ना त्याचा पूर्णपणे बट्टा त्या ठिकाणी होतोय. त्या खेळाचा महत्त्वाचा अंग आहे निंदा करणं. म्हणजे उरलेला म्हणजे 22 तास 24 तास ते त्या दिवस आहे त्यातला काही 2-2.5 तास त्यांचे ते टास्क त्या खेळामध्ये चालत असतील. उरलेला जो काय वेळ आहे त्यात फक्त ती निंदाच होते. आता सध्याचा जो काही सीझन सुरू आहे त्या अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर जे काही चित्र समाजासमोर ठेवलं गेलं आहे ना ते परनिंदा आणि परस्त्री हे 2च गोष्टी त्यात सगळ्यात जास्त प्रमाणात झळकलेल्या आहेत. त्यामुळे कीर्तनकारांसाठी ते क्षेत्र बनलेलं नाही आहे आणि ज्यांनी त्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांनी त्या खेळामध्ये आपलं कर्तृत्व त्यांनी दाखवलं देखील आहे आणि तेवढेच दिवस टिकून ते बाहेर देखील आहेत. त्यांच्याबद्दलही माझ्या मनात नितांत आदर आहे. मला अजिबातही त्यांच्याबद्दल काही विपरीत वक्तव्य करायचं नाही आहे. पण त्यांनी समाजासमोर एक जरा आपण कीर्तनकार आहोत, आपले आचार आपले विचार हे समाजासमोर आपल्याकडे माध्यमं कमी नाही आहेत ना. आम्ही रोज 1000-1500 माणसांना भेटतोय, जाऊन त्यांच्याशी संवाद साधतोय. तुम्हाला तुमची जी काय मतं सांगायचे ना कीर्तन प्रवचनांसारखी माध्यमं तुमच्याकडे आहे. आत्ता सोशल मीडियासारखं एवढं म्हणजे तुम्ही स्वतःचं इंस्टाग्राम अकाउंट ओपन करून तुम्हाला समाजामध्ये जे काही विचारांची देवाणघेवाण करायची आहे, चांगले विचार तुम्हाला जर प्रोव्हाइड करायचे आहे समाजात तुम्ही त्या माध्यमातून करा ना. बिग बॉस सारखं माध्यम तुम्हाला समाजासमोर चांगलं काहीतरी दाखवण्यासाठी आहे का. हा प्रश्न माझ्या मनालाच पडलेला आहे की बिग बॉस सारख्या माध्यमातून तुम्ही तुमचे विचार फक्त तेच एक माध्यम आहे की त्याच माध्यमातून तुम्ही समाजासमोर जाऊ शकता. चुकीचं आहे. इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल यासारख्या माध्यमांचा तुम्ही वापर देखील करतायत तर तुम्ही त्याच माध्यमांचा वापर करा. वैयक्तिकरित्या तुम्ही तुमचं मत त्या माध्यमावरती प्रदर्शित करा. बिग बॉस सारख्या म्हणजे उगीच
काय म्हणतात त्याला, आणि तो तसा प्लॅटफॉर्मही नाहीये नाहीये. की जिकडे सर्वांनी वारकरी संप्रदायाचं प्रेझेंटेशन तिकडे झालं हा, पाहिजे. आणि एक वाक्य मी असं बोलेल की संप्रदायाला बिग बॉस सारख्या प्लॅटफॉर्मच्या कुबड्या घेण्याची अजिबातही गरज नाहीये. शेवटी तो एक प्रत्येकाची मानसिकता आणि त्या गोष्टी म्हणतात वेळ भरपूर वाढत चाललाय. ही चर्चा पुढे वाढवायला सुद्धा खूप जास्त आवडेल. पण मी एक विनंती करेल तुम्हाला की या सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करून जे काही आमच्यासारख्या, म्हणजे मी आमच्यासारख्या म्हणेल, त्यामध्ये मी तुम्हाला घेणार नाही, पण ज्या काही आमच्यासारख्या तरुण मंडळींमध्ये जे काही प्रभू रामांबद्दलचं जे काही मत आहे किंवा रामायणाचा जो सखोल अभ्यास आहे तो या सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा मांडावा, जेणेकरून तो अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र म्हणून नक्कीच प्रयत्न करूयात आणि तो जास्तीत जास्त विषय लोकांपर्यंत पोहोचूयात म्हणून. हो नक्कीच. म्हणजे त्या अनुषंगाने माझं कामही देखील सुरू आहे की फक्त प्रभू रामचंद्रच नाही तर संत विचार, संतांचे ग्रंथ, त्यातले आध्यात्मिक विचार, भारतीय संस्कृती, हिंदू धर्माबद्दल जनजागृती, या सगळ्या गोष्टी आता सध्या कीर्तनकारांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे की आपण स्वतःला हिंदू धर्माचे पाईक म्हणून जर घेतो आहोत तर आणि तुमच्याकडे त्या कॅपेबिलिटीज आहेत की रोज तुमचा एवढा संवाद होतो आहे, तर त्या अनुषंगाने धर्मजागृती व्हावी, संत विचार समाजापर्यंत पोहोचावे, जेणेकरून जनमानसांचं जीवनमान हे सुजलाम सुफलाम होईल. आणि त्या अनुषंगाने कार्य करण्याचा माझा मानस आहेच. आणि आपणा सर्वांसारख्या व्यक्तींचा त्यात जर साथ मिळत असेल तर ते आणखी बहरून येईल. नक्कीच. आणि शेवटी कार्य महत्त्वाचं, की जे कार्य अविरतपणे चालू राहिलं पाहिजे. खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत बोलून. आणि खूप मनात प्रश्न आहेत अजून सुद्धा, म्हणजे रामायणाबद्दल आहेत, वारकरी संप्रदायाबद्दल आहेत, पण शेवटी वेळेची मर्यादा आहे, चॅनल नवीन आहे त्यामुळे नक्कीच तो एक रिच भेटायला म्हणतो की मी रिचच्या अपेक्षाने नक्कीच या व्हिडिओज करत नाहीत. म्हणजे एखाद्या तरुण मुलांनी या विषयावरती बोलणं म्हणजे नक्कीच डाऊट आहे की समजा आज आपण जो काही विषय निवडला आहे तो किती लोकांपर्यंत पोहोचेल, पण तो जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्हाला नक्की आवडेल, हे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप जास्त महत्त्वाचं झालं आहे सध्याच्या पिढीमध्ये आणि सध्याच्या वेळेमध्ये. तर अशा अनेक प्रश्नांबद्दल आपण नक्कीच पुन्हा एकदा चर्चा करूयात. जेव्हा तुमचं PhDचं काम पूर्ण होईल तेव्हा तुमच्यासोबत वारीला येऊन त्या गोष्टींवरती डिस्कस करायला आम्हाला नक्की आवडेल. पण सध्या वेळेची मर्यादा बघता आपण थांबूयात. आणि खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत बोलून. असं सुद्धा डिस्कशन पुढे अविरतपणे चालू राहील आणि तुमचं कार्यसुद्धा पुढे चालू ठेवा, एवढीच अपेक्षा. आणि खूप सारे धन्यवाद की आज तुम्ही अमूल्य वेळ आम्हाला दिलं. आणि तुम्ही मला इथे बोलवलं, आपलंच नावाचा आपला जो काही यूट्यूब चॅनल आहे त्या अनुषंगाने मला व्यक्त होण्याचा एक प्लॅटफॉर्म, एक छान मंच तुम्ही उपलब्ध करून दिला, त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.